चला तर मंडळी, आषाढी एकादशी स्पेशल 1 वाटी साबुदाण्यापासून पोटभरीचा पदार्थ, आणि हा पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट टिप्स वापरणार आहोत। ही टिप्स वापरल्यामुळे तुम्हाला या साबुदाण्यापासून अजिबात त्रास होणार नाही, तसंच हा पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला अजिबात कुठलाही त्रास होणार नाही। त्यासाठीच पहा, आपण येथे साबुदाणा भाजून घेतलेला आहे। जर तुम्हाला साबुदाण्यामुळे त्रास होत असेल तर साबुदाणा अगोदर तुम्ही अगदी खिचडीसाठी जरी बनवणार असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे साबुदाणा भाजूनच घ्यायचा आहे। आज तर आपण ना खिचडी ना काही, आज आपण बनवतोय वेगळंच काहीतरी, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच। पण त्यासाठीच मी इथे साबुदाणा भाजून घेतला, त्यानंतर 5 तास भिजवून घेतलेला आहे। आता 5 तासानंतर इकडे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। हे आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स बारीक असे कट करून घ्यायचे आहे। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी जरी आवडली ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। इथे आपण काजू कट करून घेतलेले आहे, त्यानंतर बदाम देखील कट करून घेतले, तसंच पिस्ता देखील कट करून घ्यायचा आहे। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन कुठले ड्रायफ्रुट्स तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता। हवे तितके ड्रायफ्रुट्स घाला, म्हणजे हा पदार्थ आणखीनच हेल्दी तयार होतो। याचमध्ये आपण 1 चमचा सोपचं वाढवलेले आहे, तर सोप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। त्यानंतर इकडे कढई गरम व्हायला ठेवली, त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। आता तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहे। हलकेसे आपल्याला ते कढईच्या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे। तूप थोडंसं सुरुवातीलाच गरम होऊ द्यायचं, म्हणजे हे पटकन असे खुसखुशीत तयार होतात। तुपावरती ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे त्यांना चवही छान येते। तर अशा प्रकारे आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहे, खूप डार्क करायचे नाही। तुम्ही जशा व्हिडिओमध्ये पाहत आहात ना अशा प्रकारे भाजायचे आहे। खूप आपल्याला कुठे त्यांना करपवायचं नाही किंवा जास्त पुढे भाजवायचे नाही। थोडेसे भाजले की यामध्ये 1 वाटी जो आपण भाजून भिजवून घेतलेला साबुदाणा आहे, तोच साबुदाणा आपण इथे 1 वाटी घेणार आहोत। ज्या वाटीने भिजत घातलं होतं त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला इथे अजिबात भाजण्याची गरज नाही, फक्त आपण हा पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहोत, त्यामुळे ना तिथे आपण तुपाचा वापर करणार नाही। त्यामुळे तिथे आपण ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी जे तूप वापरलं होतं ते तूप आपल्या साबुदाण्यामध्ये अब्झॉर्ब हो यासाठी आपल्याला फक्त साबुदाणा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस आपण बंद केलेला आहे आणि इथे तुपामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये हा साबुदाणा मिक्स करून घेतला। त्यानंतर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे। त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्या वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। साखरेमध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। तर पहा, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये साखर मेल्ट होते, फारसा वेळही लागत नाही। इथे आपल्याला मात्र साखर सतत हलवतच मेल्ट करून घ्यायची आहे। आपल्याला साखरेचं थोडक्यात कॅरमलाइज करून घ्यायचे आहे, म्हणजे साखरेचं कॅरमलाइज तयार करायचं आहे। तर पहा, सुरुवातीला तुम्हाला साखर अशी कडक झालेली दिसेल, पण अगदीच थोडीशी हीट तिला आणखीन भेटली की ती मेल्ट व्हायला सुरुवात होते। पूर्णपणे साखर मेल्ट झाली की तिला छानसा असं चॉकलेटी कलर येतो। तर पहा, खूपही आपल्याला इथे साखर करपवायची नाही। एकदा साखर पातळ झाली की लगेचच झटपट पुढची प्रोसेस करायची आहे। त्यासाठी पुढची तयारी तुम्हाला अगोदरच करून ठेवायची आहे, म्हणजे ऐन वेळेला साखर करपल्या जाणार नाही। अगदी मधासारखी साखर मिक्स झालेली आहे, कुठेही साखरेला डार्क कलर आलेला नाही। लगेचच आपण त्यामध्ये दूध घालून घेणार आहोत। आता 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला इथे 3 वाट्या इतकं दूध वापरायचं आहे। दूध घालून घेतलं यामध्ये 3 वाट्या, तर तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही अर्धं दूध आणि अर्धा पाण्याचा सुद्धा इथे वापर करू शकता। पण तुम्हाला जर एकदम रबडीसारखी अशी मस्त ही खीर खायची असेल तर मात्र तुम्हाला फक्त दुधाचा वापर करायचा आहे। आता पहा, इथे आपण कॅरमलाइज केलेली साखर सुरुवातीला कडक वाटेल, पण जसं जसं आपलं दूध गरम होईल, हीट मिळेल, तशी तशी ती पुन्हा एकदा मेल्ट व्हायला सुरुवात होते, म्हणजे पूर्णपणे मेल्ट होते। फक्त आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याला हीट भेटते आणि ते पूर्णपणे मेल्ट होतं। तर इथे पूर्णपणे साखर आपली मेल्ट झालेली आहे, पाहू शकता। आता आपलं मस्त असे दूध हे तयार झालेलं आहे, छान चॉकलेटी कलरवरती। त्यानंतर आता पहा, इथे पूर्णपणे साखर विरघळल्या गेली की जे ड्रायफ्रुट्स आणि साबुदाणा आपण तुपामध्ये थोडंसं हलवून भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे। ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले असल्यामुळे पाहू शकता या खीरमध्ये टाकल्यानंतर कसले भारी दिसत आहेत। त्याचबरोबर आज आपण ही कॅरमलाइज साबुदाणा खीर बनवतोय ना,
ही खीर खरंच खूप अफलातून चवीला होते. ही खीर तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, उपवासासाठी बनवू शकता किंवा असंच काही गोड खावंसं वाटलं तर अशा वेळेला सुद्धा बनवू शकता. थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आता ही खीर आपल्याला कमीत कमी 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मलाही कळेल की आपल्या ह्या युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात. आणि तसंच तुम्ही आणखीन आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर इथे आपण 5 मिनिटे खीर छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्हाला खिरीमध्ये आलेला दाटसरपणा दिसतच असेल. त्याचबरोबर आपला साबुदाणा ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही साबुदाणा शिजवाल तेवढी तुमची खीर जी आहे ना ती दाटसर तयार होते. आता खीर लगेचच तुम्हाला दाटसर दिसणार नाही, तर तिला थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचं. जशी जशी ही खीर थंड होते ना तशी तशी हिला दाटसरपणा येतो, रबडी टाईप ती लागते किंवा होते. तर ती गरम गरम असताना तुम्हाला थोडीशी अशी पातळच वाटणार आहे, पण जशी जशी थंड होईल ना तशी तशी ती एकदम घट्ट रबडी टाईप तयार होते. तर पहा, मस्त अशी आपली खीर बनून तयार झालेली आहे. आता इथे फार वेळ तुम्हाला शिजत बसण्याची गरज नाही, पण तुम्हाला जर आणखीन थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही आणखीन थोड्या वेळासाठी शिजवू शकता. परंतु इथे आपली खीर तर बनून तयारच झालेली आहे. त्यामुळे मी तरी आता इथे गॅस बंद करणार आहे आणि खाण्यासाठी ही खीर खरंच तयार झालेली आहे. खूप सुंदर असा वास येत आहे आणि इतकी अप्रतिम होते की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. इतकी चविष्ट आपली ही साबुदाण्याची कॅरमलाइज खीर तयार होते. एकदा नक्की अशा पद्धतीची कॅरमलाइज खीर बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मस्त अशी आपली खीर बनून तयार झालेली आहे. खाण्यासाठी सर्व करूया. तर पहा, तुम्हाला या बाउलमध्ये टाकताना लक्षात येतच असतील की किती दाटसर अशी आपली ही साबुदाण्याची कॅरमलाइज खीर तयार झालेली आहे. तर खरंच खूप छान होते आणि आपण साखर यामध्ये तशीच न घालता कॅरमलाइज केल्यामुळे ना तिला एक म्हणजे चॉकलेटी फ्लेवर येतो आणि खूप छान अशी चव लागते. त्यामुळे या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.